Good afternoon. Today, human resource training and development हा जो चॅप्टर आहे तो आपण पाहणार आहोत 205 मधला. तर याच्यामध्ये आपण आधीच्या लेक्चरला स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये 4.10 जो ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट हा पॉइंट आपण स्टार्ट करणार होतो. तर ऑब्जेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट मीन्स एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी. तर कार्यकारी डेव्हलपमेंट त्या ठिकाणचे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर त्याचे 4 ऑब्जेक्टिव्ह आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू सस्टेन इन अ डायनामिक अँड कंपॅरेटिव्ह एन्व्हायरमेंट. कसं आहे त्याचं एन्व्हायरमेंट कसं त्या ठिकाणी एक तर डायनामिक मीन्स गतिमान आणि कंपॅरेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. स्पर्धात्मक पर्यावरण त्या ठिकाणी दिसून येतं. It today dynamic world where there is a hug competition, it is very important to stay abreast with the largest technologies business. Sorry. ह्याच्यात 48 मध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट पाहत होतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट मीन्स कार्यकारी विकासाची उद्दिष्टे काय होती हे आपण पाहणार आहोत. तर टू सस्टेन इन अ डायनामिक अँड कंपॅरेटिव्ह एन्व्हायरमेंट. तर एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट हे करताना ती कशी आहे तर डायनामिक आणि कंपॅरेटिव्ह एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी असतं. इट्स टुडे डायनामिक वर्ल्ड, जग कसं त्या ठिकाणी गतिमान होत चाललं आहे आणि ह्या ज्या डायनामिक जे वर्ल्ड आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन्स पण चालू आहे आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टे अबीस्ट विथ द लार्जेस्ट टेक्नॉलॉजी असेल बिझनेस प्रोसेस एक्सेट्रा. Marginal influence in award in investing in the executives to acquire knowledge, skill and abilities. तर अशा याच्यात टिकण्यासाठी आपल्याला त्याचं बिझनेसचं नॉलेज पाहिजे, प्रोसेस किंवा ज्या अदर टेक्नॉलॉजी असतात त्या यूज करणं महत्वाचं आहे किंवा ज्या ॲबिलिटीज असेल त्याच्या संदर्भात इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टी निगडीच्या आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे टू इन्शुअर कॉम्पिटंट स्टाफ ॲट ऑल लेवल्स. कम्प्लिटली स्टाफ त्या लेवलचा त्या ठिकाणी स्टाफ असणे महत्वाचं आहे. तर त्या ठिकाणी त्याचं नॉलेज असेल किंवा स्किल असेल तसं स्टाफ त्या ठिकाणी महत्वाचं आहे. देअर नीड्स टू बी अ कम्प्लिट स्टाफ ॲट इच लेवल that of the organization so that bottleneck can be avoided and business can smoothly run. Executives at each level should be good performance and their professional should be fully exported. Okay. थर्ड आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टू डेव्हलप लीडर्स. लीडर जे असतात त्यांचे डेव्हलप करणं हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. तर डेव्हलपची ह्याच्यात डेव्हलप लीडरचं काय करायचं तर इट्स क्रिएट्स लीडर फ्रॉम विदिन ऑर्गनायझेशन. इट्स हेल्प्स देम ग्रो टू लुक ॲट डिफरंट बिझनेस सिच्युएशन in a mature manner, broaden their outlook, enhance their ability to make right decisions, improves their communication skills, etc. आणि फोर्थ ऑब्जेक्टिव्ह आहे एक्झिक्युटिव्ह करिअर ग्रोथ. करिअर जे आपण ज्यामध्ये काम करत आहोत तर त्या गोष्टींमध्ये कार्यकारी म्हणायचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये वाढ करणे. It plans the career growth of the executives. It is not only enhance their business skill but also they help them grow personally and become a better human being.
they are prepared for higher roles so that they can be promoted in future. It leads to increasing their moral self confidence and commitment to the organizations. They feel assured that their career goals can be met in the current organizations. It leads to retentions of employees, and they do not feel in the need to leave the organizations for greener passengers. Okay. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी की मेथड्स ऑफ एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट. तर एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंटच्या टू मेथड आहेत. फर्स्ट आहे त्या ठिकाणी ऑन द जॉब ट्रेनिंग आणि सेकंड आहे ऑफ द जॉब ट्रेनिंग. म्हणजे जेव्हा आपण जॉब करत असतो त्यावेळेसला असले ट्रेनिंग आणि ज्यावेळेस जॉब नसते त्यावेळेस जे काही ट्रेनिंग असेल तर त्याचे पण त्यांनी पॉईंट सांगितलेले आहे. फर्स्ट आपण पाहणार आहे ऑन द जॉब ट्रेनिंग टेक चे मेथड्स त्या ठिकाणी काय. तर ऑन द जॉब ट्रेनिंग कॅन बी टेकन द फॉलोइंग फॉर्म्स. फर्स्ट आहे त्या ठिकाणी कोचिंग म्हणजे क्लासेस त्या ठिकाणी कोचिंग हे करणं. तर कोचिंग इज अ प्रोसेस अंडर विथ द ट्रेनिंग इज प्लेस under a much experienced employees on a superior who instruct and guides the trainee in the day-to-day work. He instructs him what tasks are to be completed and the producer to successfully finish them, and would guide his in times of errors committed by him to help the trainees grow and to enhance his decisions making and analytical skill. The supervisors may also ask him to handle complex situations and problems. आहे तर कोचिंग मध्ये. सेकंड आहे की जॉब रोटेशन. जॉब रोटेशन म्हणजे रुटीन त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांचं कसं रोटेशन चालू असतं. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अन एम्प्लॉईज सिट बिटवीन टू ऑर मोर रोल्स ऑर डिपार्टमेंट्स. म्हणजे जो एम्प्लॉईज असतो तो सिट ह्याच्यामध्ये टू ऑर मोर याच्यामध्ये काम करत असतो. दिस हेल्प्स देम गेन नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन व्हेरियस फील्ड्स. They get hook exposed to various aspects of the business. They get the development in this way to handle larger roles where knowledge of the various field is required. It helps to keep them motivated as they have to face new challenge under different roles. It also helps to reduce the monotony of the job and does not lead to boredom. It helps them gain more experience and insight in the various fields of operations. Okay. थर्ड आहे त्या ठिकाणी अंडर स्टडी. अंडर स्टडी मध्ये लक्षात घ्या की जी आपण हे करत असतो ऑर्गनायझेशनची जी काही पोझिशन असेल किंवा फ्युचर किंवा ऑर्गनायझेशनचे गोल्स वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात स्टडी करणं त्याच्या अंतर्गत. तर अंडर स्टडी मध्ये काय होतं तर पोझिशन्स इन द ऑर्गनायझेशन्स मे फॉलो वॅकंट इन द नियर future because of reasons like retirement, promotions, transfer of the current job holder. In such case, a junior resource is chosen by the head of a particular department who is placed as an understudy under the superior who is about to leave that positions. The super will train the understudy closely and make him capable to handle the role efficiently by including him in all the day to the process and decisions making. This helps the organizations to not get affected when the job holder moves on, as they have a trained staff ready to replace him. Okay. फोर्थ त्याचं हे सांगितले त्यांनी मेथड की प्रोजेक्ट अँड असाइनमेंट साठी घ्यायची ऑन द जॉब हे असेल त्यांच्याकडून काही जे एम्प्लॉईज असतात त्यांच्याकडून काही प्रोजेक्ट किंवा असेसमेंट हे करायची. तर स्पेशली त्यांनी काय सांगितलं की एम्प्लॉईज माइट बी गिवन some special projects and assignment to handle. They might have to
do in depth search, research analysis and presentation, a report that advise a solution to the problem to or case in hand. ओके, हे 4 पॉइंट जे सांगितलं ते ऑन द जॉब ट्रेनिंग बद्दलचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. त्याच्यानंतर ऑफ द जॉब ट्रेनिंग मध्ये काय सांगितलंय, त्याच्यामध्ये पण त्यांनी व्हेरियस फॉर्म सांगितल्यात ऑफ द जॉब ट्रेनिंगचे. जवळजवळ 7 ते 8 हे सांगितले फॉर्म सांगितले. तर ट्रेनिंग मध्ये काय करायचं, तर फर्स्ट कुठला फॉर्म वापरायचा, तर लेक्चरर्स. The lectures are conduct on a particular topics or a specialization area of work to group of people. It's conduct by an experienced and learn person who has an in-depth knowledge in that area. It can be done in the form of PowerPoint presentation असेल किंवा ऑडिओ व्हिज्युअल एड्स वापरायचे, काही स्पीच असेल किंवा व्याख्यान टाईप जे असतं ते ठेवायचं त्या ठिकाणी. कम्युनिकेशन स्किल्स वगैरे असेल ह्या गोष्टींनी द्वारे त्या ठिकाणी ती माहिती त्या ट्रेनरला त्या ठिकाणी किंवा एम्प्लॉईजला त्या ठिकाणी देणे. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे त्या ठिकाणी परिषद, आपण म्हणजे वर्कशॉप असेल किंवा परिषद सेमिनार अशा गोष्टी त्या ठिकाणी यूज करायच्या ऑफ एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग मध्ये. तर त्याच्यामध्ये सेकंड आहे त्या ठिकाणी की सेकंड त्या ठिकाणी वापरणार आहे ती conference. The conference mean conference is a meeting of a people conduct to discuss conference is a meeting of a people conduct to discuss a common topics of interest. All the individuals are asking to prepare on the topic and get together to discuss about it in detail. कॉन्फरन्स मध्ये काय केलं जातं, तर मेनी पीपल त्या ठिकाणी पार्टिसिपेट होतात आणि एकत्रित येऊन त्या गोष्टींवर त्या ठिकाणी डिस्कस करत असतात, सोल्युशन त्या ठिकाणी काढत असतात. तर द कॉन्फरन्स लीडर्स क्रिएटेड ॲट अन एन्व्हायरमेंट दॅट प्रमोट्स हेल्दी discussions. The participants are encouraged to freely voice out their opinions on the topic in decisions. It is an enriching experience for each participant as they have a lot to learn from other participants' view and opinion. The conference leaders should make sure that the conference produce on the desired and planner guidelines. ओके, तर हे कॉन्फरन्स मध्ये घेतले. आता ही कॉन्फरन्स 1 डे 2 डेज 3 डेजची त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामध्ये अनेक पीपल जे आहे ते कॉन्फरन्स मध्ये पार्टिसिपेट होतात आणि त्याच्यावर त्या ठिकाणी डिस्कस होतं. त्याच्यानंतर डिसाईड केलं जातं किंवा काही प्लॅन्स गाईडलाईन्स सांगितल्या जातात. थर्ड असतं त्या ठिकाणी आहे की बिझनेस गेम्स जे आहे ते त्या ठिकाणी हे करायची. बिझनेस गेम्स म्हणजे काय, under this method the trainees and generally divided into teams and given a hypothetical situation that is a very close to a real time situation. They are asked to take certain decisions and solve the situations in hand to produce the desired results. Once they come up with a plan, it is failed in the system and they are informed about the impact and result of their decisions on the basis of the feedback provided to the
they might want to change the course of actions to be adapt to solve the situations. This exercise goes on till they are able to achieve the desired result. This exercise helps in improving the marginal and leadership skills and the decisions making ability of the participants. तर ही बिझनेस गेम त्या ठिकाणी हे केली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळे जे टूल्स वापरले जातात एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंटसाठी. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी केस स्टडी. केस स्टडी म्हणजे एक केस त्या ठिकाणी घ्यायची आणि त्याच्यावर स्टडी करायचा. त्याची काय रिझल्ट देतात. तर याच्या मध्ये the decisions making is a very important role of a manager that impacts the profitability of a business to a large extent. Case study method bringing interest a real world situation into the classroom. These cases are generally based on the complex situations that can arise in the business environment. Participants are accepted to thoroughly read and master the content of the case. They should be able to grasp the objective of the case study and identify the problem. The solution to the problem will more or less be on the lines of the concepts already taught to them. तर हे याच्यामध्ये काय केलं जातं, एक केस घेतली जाते आणि त्याच्यावर त्याच्या ठिकाणी जे असतं त्या गोष्टी त्याचे ऑब्जेक्टिव्ह केस स्टडी दिले असतात. तो काय प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय केला जातो आणि मग ती स्टडी करून त्याच्यावरचे सोल्युशन किंवा त्या प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल या दृष्टीने त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्याला म्हणतात केस स्टडी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते रोल प्लेइंग. रोल प्लेइंग म्हणजे काय तर अंडर द रोल प्लेइंग मेथड अ कॉम्प्लेक्स और कन्फ्युशन situation is presented to the trainers. Each in trainees then plays a role of a specific organization members whose presence and decisions making is required to resolve the situations. It is like a Spartans as the stage act where each participants play a different role and works towards soloing a given problem in hand in a different capacity. While they at what their roles, they get familiar with their own business acumen on implicate feedback. They can current mistake and revent their focus in the right way. This way, they learn by doing things. The main purpose of role uh, play is to enhance the interpersonal skill of the participants as they learn how other react to their suggestions and how their decision impact other roles. ओके. त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह ट्रेनिंग त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. तर सेन्सिटिव्ह ट्रेनिंग मध्ये काय केलं जातं तर सेन्सिटिव्ह ट्रेनिंग एम्स ॲट डेव्हलपिंग बिहेवियर फ्लेक्झिबिलिटी बाय इम्प्रूव्हिंग द टॉलरन्स पॉवर ऑफ पार्टिसिपेंट्स टू इच अदर्स बिहेवियर असेल. त्याच्यानंतर सांगितलं की इन बास्केट टेक्निक्स. इन बास्केट टेक्निक्स मध्ये काय सांगितलं की इन दिस अप्रोचेस the trainees are presented with a number of tasks and problems that they might find in their basket while performing the role of a manager. Various files, phones, callers, reports, messages are handed over to them in no particular sequence. They need to provide the tasks in hand, get the work and clear the basket within a given time frame. तर ह्या पॉइंटच्या द्वारे त्या ठिकाणी ऑफलाईन जी ऑफ द जॉब ट्रेनिंग त्या ठिकाणी त्याचे फॉर्म्स वापरले पाहिजे. एक तर पर्पस आहे लेक्चर, दुसरं कॉन्फरन्स असेल, तिसरं बिझनेस गेम्स, फोर्थ केस स्टडी, रोल प्लेइंग, सेन्सिटिव्ह ट्रेनिंग अँड इन बास्केट ट्रेनिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
तर याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट इन ऑन गोईंग प्रोसेस कमी कशा प्रकारे चालते हे मला विचारलं जाऊ शकतं, किंवा व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट शुड बी केप्ट इन माइंड व्हाईल सिलेक्टिंग ट्रेनिंग मेथड्स असे. नेक्स्ट त्या ठिकाणी पॉइंट हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या टॉपिक मध्ये आहेत फोर्थ चॅप्टर मध्ये. तर तुम्ही हे अगदी लाईन टू लाईन पॅटर्न रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, तर याच्यामध्ये नंतरचा सेकंड नेक्स्ट चॅप्टर आहे त्या ठिकाणी मोटिवेशन इन ऍक्शन. MBA जे रिसोर्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी मोटिवेशन त्या HR ला असणं त्या ठिकाणी खूप गरजेचे, किंवा एम्प्लॉईजला जर मोटिवेशन भेटलं तर ते चांगल्या प्रकारे जॉब करू शकतात, किंवा जे आपला जो बिझनेस किंवा त्या ऑर्गनायझेशनशी डेव्हलप होण्यास त्या ठिकाणी, किंवा जे काही गोल्स असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल ते सक्सेस होण्यासाठी मोटिवेशन खूप गरजेचे असते. ओके, तर मोटिवेशन म्हणजे काय, तर प्रेरणा. प्रेरणेतून त्या ठिकाणी आपल्या कृतीतून त्या ठिकाणी प्रेरणा निर्माण करणे. म्हणजेच काय, तर प्रेरणा कशी निर्माण केली जाते, तर एम्प्लॉईजला काउन्सिलिंग करून असेल, किंवा काही फॅसिलिटी वगैरे त्या ठिकाणी देऊन असेल. तर अशा वेगवेगळे टूल्स त्या ठिकाणी मोटिवेशनचे आहेत किंवा कॅरेस्टिक्स आहेत, तर ते आपण ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर मोटिवेशन्स म्हणजे काय, तर मोटिवेशन इज अ ड्रायव्हिंग फोर्स दॅट or us an individual to work towards a desired goal with intensity, sense of directions and consult efforts. It is a process where the wants and needs of the employees are met and satisfied so that encourage them to perform their assigned duties with more enthusiasm and commitment, which result in the effective achievements of the organization goals. In channelize in energy and efforts the employees towards efficient task performs. तर मोटिवेशनच्या टू टाइप्स त्या ठिकाणी सांगितल्या. फर्स्ट वन आहे इंटरिस्टिक मोटिवेशन आणि एक्झिट्रिन्सिक मोटिवेशन्स. तर इंटरिस्टिक मोटिवेशन्स म्हणजे काय, तर इंटरिस्टिक मोटिवेशन्स मीन्स टू अँड इनर ड्राईव्ह why the people engage in an activity for their own sake, as it might give them pleasure in hatch their skill, etc. They are more instead to gain masterly over a topic rather just than just to get appreciated by other or get good grades. Purchasing a hobby is a typical example of interesting motivations is not depend on any external executive presentations. नेक्स्ट सांगितलंय की त्यांनी एक्झिटेकिंग मोटिवेशन्स म्हणजे काय, तर इज व्हेन द पर्सन इज मोटिवेटेड बाय एक्सटर्नल फॅक्टर्स ॲज अपोज टू इनर ड्राईव्ह. एक्सटर्नल मोटिवेशन्स includes tangible rewards such as pay hike, bonus, other monetary benefits, or it can be a promotions or prize in public, etc. तर दुबिन जे तत्व ते त्यांच्या मते मोटिवेशन म्हणजे काय, तर मोटिवेशन म्हणजे काय, तर द कॉम्प्लेक्स ऑफ फोर्स स्टार्टिंग अँड कीपिंग अ पर्सन ॲट वर्क इन अँड ऑर्गनायझेशन्स. काय केलं पाहिजे, तर कॉम्प्लेक्स ऑफ फोर्स स्टार्टिंग अँड कीपिंग अ पर्सन ॲट वर्क इन अँड ऑर्गनायझेशन्स. Motivation is something that moves the person to actions and continues him in the course of actions already intended. लक्षात, तर ही जे दुबिन जे होते त्यांनी केलेली ही डिफाईन आहे. याच्यामध्ये त्यांनी दिले की दुबिन म्हणजे च्या मते मोटिवेशन म्हणजे काय, तर द कॉम्प्लेक्स ऑफ फोर्स स्टार्टिंग अँड कीपिंग अ पर्सन ॲट वर्क इन अन ऑर्गनायझेशन. Motivation is something that moves the person to actions and continues him to in the course of actions already intended. ओके, आणि मोटिवेशनच्या दोन टाइप्स सांगितले, इन स्ट्रिक्ट मोटिवेशन आणि एक्स्ट्रीम मोटिवेशन.
ओके, नेक्स्ट पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहणार आहे इम्पॉर्टन्स अँड बेनिफिट्स ऑफ मोटिवेशन. प्रेरणा जी आहे त्याचे महत्व आणि फायदे काय हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर मोटिवेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट हॅज अ हग बेनिफिशियल अँड पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द बिझनेस ऑफ अँड एनी ऑर्गनायझेशन्स. कुठलीही ऑर्गनायझेशन असो किंवा बिझनेस असो, त्याच्यामध्ये मोटिवेशनला खूप त्या ठिकाणी महत्व आहे आणि त्याच्या मोटिवेशनमुळे अनेक फायदे आणि ते फायदे जे आहेत ते सकारात्मक त्या ठिकाणी होतात. तर आपण इम्पॉर्टन्स ऑफ बेनिफिट्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिले बेनिफिट्स काय त्या ठिकाणी मोटिवेशनचे. तर फर्स्ट बेनिफिट आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे प्रोडक्शनचे याच्यासाठी युटिलाइज त्या ठिकाणी मोटिवेशनचं होतं. इफेक्टिव्ह अँड इफिशियंट utilizations of all the other factors of productions like equipment, machinery, finance, etc. तर ह्या गोष्टींसाठी मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. डिपेंड्स ऑन द मॅन पॉवर ऑफ द ऑर्गनायझेशन्स. इफ द मॅन पॉवर इज मोटिवेटेड इन to give his best to the process and functions, optimum results and bond the be attend from all the factors of productions. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी सेन्स ऑफ डायरेक्शन्स. तर सेन्स ऑफ डायरेक्शन मध्ये काय होतं, तर इट्स ओनली दो मोटिवेशन that any leader or top management can make the workforce take a directions and flow course of action that leads to achievements of the organization goals. It is a very important to keep the workforce motive uh, motivated for a gradual and continuous advancement to fulfill the missions of any organizations. तर त्यांनी ते सांगितलंय की गुड वर्क अँड इंडस्ट्रियल रिलेशनशिप जर चांगलं असेल त्याच्यासाठी त्या ठिकाणी मोटिवेशनची गरज असते. मोटिवेटेड वर्कर्स इज सॅटिस्फाईड विथ हिज वर्क अँड हॅपी विथ हिज क्वालिटी ऑफ लाईफ. Motivated works share a healthy relationship among themselves and with the organizations. There will be less frictions between the management and the staff. Also, there will be industrial peace with law resistance from trade union income on strict collective bargaining, etc. फोर सांगितले त्यांनी की सेन्स ऑफ लॉयरिटी अँड लॉ अट्रुएशन्स रेट. आणि फिफ्थ सांगितले चेंज मॅनेजमेंट. चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय, तर चेंज बदलत्या जे व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी पण मोटिवेशन गरजेचं की मोटिवेशन काय हेल्प करते त्याला. The motivation helps fight the resistance the workforce show against any change in the structure, producers of process in the organizations. In this dynamic world work, their organizations go though consult change due to the external and internal factors. It becomes very important to keep the employees motivated to adjust themselves according to the change time and again. ओके, तर ह्या फिफ्थ त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स अँड बेनिफिट्स आहे मोटिवेशनचे. नेक्स्ट पॉइंट आहे फीचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोटिवेशनचे. तर फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोटिवेशनचे वन बाय वन पाहूया. तर पहिला आहे सायकोलॉजिकल एक्सेप्ट त्या ठिकाणी होतं. सेकंड आहे गोल ड्रायव्हन. गोल ड्रायव्हन्स मीन गोल म्हणजे ध्येय, दिशा दाखवण्याचं काम पण करतं. हे वैशिष्ट्य आहे मोटिवेशनचं की मोटिवेशन डायरेक्टली human behavior and actions towards a goal. A person gets infused to work towards it with commitment in order to achieve the desired result. Third आहे त्या ठिकाणी need driven. There are some psychological and physical needs that are required to be fulfilled for personal satisfactions. Motivations refers to the drive and efforts to satisfy a want or need. फोर्थ आहे त्या ठिकाणी मोटिवेशन्स कॅन बी आयदर पोझिशन्स और निगेटिव्ह. तर मोटिवेशनमुळे त्या ठिकाणी पॉझिटिव्हपणा किंवा हे जे आहे ते वैशिष्ट्य त्या ठिकाणी
This is also referred to as a correct and strict uh, approach. In the correct approach, there are positive motivational tools used like pay rise, incentives, bonus, public appreciation, etc. In the strict approach, fear is instilling in the person mind by negative approaches like threat of demolitions, repyramids, suspension, etc. So as to force them to provide a desired result. ओके. फिफ्थ आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे ही सतत चालणारे त्या ठिकाणी काय प्रक्रिया की आज त्या ठिकाणी मोटिवेशन केलं आणि उद्या नाही असं नाही तर ही मोटिवेशन ही जी कंटिन्यू प्रोसेस आहे आणि डज नॉट एंड म्हणजे हिला जेव्हा ज्या ठिकाणी आपण काम करत असतो किंवा बिझनेस तोपर्यंत हिला त्या ठिकाणी एंड त्या ठिकाणी नसतो. वन्स अ नीड इज सॅटिस्फाईड अँड द इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस in life another need arise and the cycle goes on. आणि सिक्स आहे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स. तर मोटिवेशनचं सिक्स कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स मीन्स इन सिन्स मोटिवेशन refers psychological accept of human beings. It is a very complex phenomena. Human mind is the most complex and dynamic accept and needs to be handled differently in different situations. Okay. तर अशा प्रकारे आपण कॅस्टिक्स ऑफ मोटिवेशनचे पॉइंट बघितले. फर्स्ट सायकोलॉजिकल एक्सेप्ट, सेकंड गोल ड्रायव्हन, थर्ड नीड ड्रायव्हन, फोर्थ मोटिवेशन्स कॅन बी आयदर पोझिशन्स ऑर निगेटिव्ह, फिफ्थ कंटिन्युअस प्रोग्रेस असेल प्रोसेस असेल आणि सिक्स कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत टूल्स ऑफ मोटिवेशन्स. तर टूल्स ऑफ मोटिवेशन जे आहे ते ऑर्गनायझेशनसाठी ते ठिकाणी खूप महत्वाचे आणि सॅटिस्फाईड वर्कफोर्स आहे त्या ठिकाणी. तर आपण हे पाहणार आहोत की टूल्स ऑफ मोटिवेशन्स मध्ये काय गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. तर इन्क्लूड होतात. तर इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अन ऑर्गनायझेशन टू हॅव अ हॅपी अँड सॅटिस्फाईड वर्क फोर्स. Disconnected and unmotivated staff may drastical impact the productivity and work relationship of the organizations. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मोटिवेशन त्या ठिकाणी नसतं तर त्या ठिकाणी ते डायरेक्शन एम्प्लॉईज त्या ठिकाणी असतात. सॅटिस्फिकेशन त्यांच्यामध्ये फारसं त्या ठिकाणी नसतं आणि मोटिवेशन मुळे काय होतं की ऑर्गनायझेशनला किंवा तिथल्या एम्प्लॉईला त्या ठिकाणी सॅटिस्फिकेशन आणि ते पीपल जे आहेत ते नेहमी हॅपी सॅटिस्फाईड असतात. Hence, organization use different motivated tools to boost the moral of its employees. This can be physical or mental rewards or internal and instincts that use of psychological measures to enhance the self-esteem of the employees. Some of the motivated tools applies by the organizations and this are discussed below. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी टूल्स ऑफ मोटिवेशन मध्ये फर्स्ट आहे की जॉब कॅरेक्टरिस्टिक्स मॉडेल्स त्यांनी सांगितलं की जॉब त्याच्या काही टर्म्स सांगितल्या त्यांनी. तर पहिली आहे त्या ठिकाणी स्किल व्हरायटी. स्किल व्हरायटी म्हणजे काय तर स्किल व्हरायटी म्हणजे अ जॉब अँड टाइम रिक्वायर्ड अ कॉम्बिनेशन्स ऑफ डिफरंट ऍक्टिव्हिटीज फॉर इट सक्सेसफुली कॉम्प्लेक्शन. Each activity requires a different set of skills required for successfully completions of the tasks in hand. हे तर स्किल व्हरायटी मध्ये. नंतर आहे टास्क आयडेंटिफाय. टास्क आयडेंटिफाय म्हणजे काय तर इज द डिग्री टू विच कॉम्प्लेशन्स टू ऑफसेट ऑफ टास्क लीड्स टू अन आयडेंटिफिशियल piece of work. For example, building a sofa in more complete that attaching legs to a table top. Okay. थर्ड त्यांनी सांगितलं की टास्क सिग्निफिकन्स. टास्कचे त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स काय तर अ जॉब इज मोर सिग्निफिकन्स इट
uh, it is has a substantial and direct impact on the lives and works of other people. त्याच्यानंतर autonomy refers to the amount of discretion and employees has in decided how when their tasks needs to perform. High autonomy leads to greater responsibility, which in turns enhance motivations. आणि लास्ट त्या ठिकाणी काय जॉब कॅरेक्टरिस्टिक्स मॉडेल्स मध्ये फीडबॅक त्या ठिकाणचा. तर फीडबॅक त्या ठिकाणी आपण ओरली घेऊ शकतो किंवा इंटरव्ह्यू टाईप त्या ठिकाणी घेऊ शकतो, फॉर्म मध्ये ते मांडू शकतो. तर feedback, it is the extent to which the result of an individual efforts can be directly and clear measures. A job high on feedback will result in individual being able to get direct informations about the effectiveness of his performs. Okay. त्याच्यानंतर जॉब डिझाईन म्हणजे काय, तर job redesigning, reconstructions of tasks, responsibility and duties is done in order to inspire the employees. The aim is to place the right person at the right job at the same time increasing their satisfactions levels. ओके, तर खालील काही त्यांनी गोष्टी सांगितल्यात व्हेरियस अप्रोच ऑफ जॉब डिसाइडिंगच्या. तर फर्स्ट आहे त्या ठिकाणी जॉब रोटेशन्स. जॉब रोटेशन मीन्स काय, तर जॉब इज अ टेक्निक्स वेअर employees are moved between two or more jobs in a planned manner. The job generally have the similar skill requirements. Job rotations is carried out when an employees suffers from over rotationalizations of their work that leads to boredom and gradually disinterest, which in turn lowers productivity. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी जॉब enlargement. The job enlargements म्हणजे काय, तर refers to the widening of the range of tasks performed by an employee. This result is reducing monotony as it leads to greater variety of activities and added responsibility accompanied by equate training. It is a horizontal restructuring method that result in greater workforce flexibility. Third, job enrichment. Job enrichment enhance the job satisfaction by increasing the level of responsibility and scope. It's combines various existing and new tasks into one large model of work. There is more control in the hands of the employees. He enjoys more authority and autonomy by while planning and executing. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह वर्क अरेंजमेंट्स. तर अल्टरनेटिव्ह वर्क अरेंजमेंट्स त्याच्यामध्ये काय गोष्टी इन्क्लूड होतात, तर प्रामुख्याने फ्लेक्झिबल वर्क टाइम्स. अल्टरनेटिव्ह वर्क अरेंजमेंट्स मध्ये फर्स्ट येतो फ्लेक्झिबल वर्क टाइम्स. सेकंड आहे जॉब शेअरिंग. थर्ड आहे त्या ठिकाणी टेलिकम्युनिकेटिंग. हे तीन पार्ट त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह वर्कशॉप येतात. फ्लेक्झिबल वर्क टायमिंग म्हणजे काय, तर जी एम्प्लॉईज असेल तिला तो टाइम कसा त्या ठिकाणी सुटेबल असायला पाहिजे. तर चेंजिंग द वर्क अरेंजमेंट अँड टायमिंग ऑफ द एम्प्लॉईज अकॉर्डिंग टू देअर कन्व्हिनियन्स. Some individual are more charged up and productivity in the morning hours. They would like to come to work early and leave early. Hence, to suit their comfort levels, the organization asks the employees to work for a specific number of hours in a week, but they are free to vary the time and hours of work according to the convenience within certain limits. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी जॉब शेअरिंग. जॉब शेअरिंग म्हणजे काय, तर इज अनदर वे ऑफ मोटिवेटिंग द एम्प्लॉईज इन विच अ सिंगल जॉब इज स्प्लिट बिटवीन टू पीपल. त्याला म्हणतात जॉब शेअरिंग. थर्ड आहे त्या ठिकाणी टेलिकम्युनिकेटिंग.
Telecommunicating is the most flexible of all the opinion options where the employees can work sitting at the home for certain number of days in a week. It is done on a computer that is linked to their office, but there are specific natures jobs that can be performed by telecommunicating. For example, analysts, writers, telemarket, reservations agents too, who spend most of their time of computers and telephones are best suited for this kind of arrangements. Okay, next आहे ठिकाणी empowerment. Empowerment means काय तर declaring more power to employees to make their own decisions without the approval of their immediate senior over areas of their work. It is not necessary that it is combined with a monetary benefit, as it is a psychological tools and helps the boost the step system of the employees. Empowerment encourage employees to become innovators. The employees are supported and encouraged to utilize their skills, ability, and creativity by expecting accountability for their work. This concept works then when the employees are equivalently training and provided with all the relevant informations. Okay. त्याच्यानंतर पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे काय तर पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट मीन्स इन्व्हॉल्व वर्कर्स इन द डिसिजन्स मेकिंग प्रोसेस म्हणजे हे काय डिसिजन मेकिंगची प्रोसेस आहे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट आणि इन्व्हॉल्व्स एम्प्लॉईज और एम्प्लॉईज रिप्रेझेंटेटिव्ह at all levels of decision making. The aim is to involve those who are influenced by the decisions in making decisions. Since the workers use his time, commitment, and energy to the workplace, he should be given a chance to participate in the decisions making process. The employees should be given an opportunity to express his views and to importance should be given to them by the management file framing policy. तर ह्याच्यामध्ये व्हेरियस मेथड्स वापरले जातात. तर फर्स्ट आहे मी त्या ठिकाणी पार्टिसिपेंट्स ॲट द बोर्ड लेवल, सेकंड पार्टिसिपेशन दो शेअरिंग ओनरशिप, पार्टिशन शो द जॉईंट काउन्सिल अँड कमिटीज, पार्टिसिपेंट जॉब अनलार्जमेंट, जॉब इनहॅचमेंट असेल किंवा फायनान्शियल पार्टिसिपेशन असेल किंवा इम्पॉर्ट टीम्स असेल. आणि नेक्स्ट आहे त्या ठिकाणी पार्टिशन दो कलेक्टिव्ह बार्जिंग. तर ह्या गोष्टी वापरल्या जातात. तर त्याच्यानंतर त्याचे काही ऍडव्हान्टेज आहे त्या ठिकाणी. तर ऍडव्हान्टेज मध्ये फर्स्ट आहे त्या ठिकाणी इट्स लीड्स टू बेटर परफॉर्मन्स ॲज एम्प्लॉईज आयडेंटिफाय देमसेल्व्स विथ द बेटर. सेकंड आहे त्या ठिकाणी it gives a psychological satisfaction to the employees, hence they feel motivated. Next, it reduces employees' graviness, confidence, and stress, resulting in more commitment of to goals. And third, it brings opportunity to approach between the management and the employees. Fifth, it boosts at the employee self-esteem in increased job satisfaction. Six, enhance communications between the managements and the employees, leading to a better relationship and cooperations between them. And next, industrial democracy and bringing stability and prosperity to their business enterprise. Okay. आता हे सगळं त्या ठिकाणी आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत की क्वालिटी ऑफ वर्क लाईफचं. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे QWL असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्याच्या काही स्टार्टेड काही थीम आहे त्याच्यात. तर आपण वन बाय पहिले आहे त्या ठिकाणी पे, दुसरं आहे त्या ठिकाणी बेनिफिट, थर्ड जॉब सेक्युरिटी, फोर्थ जॉब इनरिचमेंट, फिफ्थ जॉब फ्लेक्झिबिलिटी आणि अदर्स. ह्या सगळ्या काय त्या ठिकाणी
की क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जे आहे की त्याला पे किती केलं जातं, त्याला बेनिफिट्स किती भेटतात जातात जॉबमध्ये, मग हेल्थ बेनिफिट्स असेल किंवा इतर काही, जॉब सिक्युरिटी किती आहे त्या ठिकाणी, आणि स्टॅबिलिटी ऑफ एम्प्लॉईज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू मेक अन एम्प्लॉईज फील कम्युनिटेड अँड स्टे लॉयर टू द ऑर्गनायझेशन. जॉब सिक्युरिटी हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर त्या ठिकाणी समजला जातो. ओके, त्याच्यानंतर अदर्स मध्ये त्या ठिकाणी येतात ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर रिवॉर्ड्स येतात, कम्युनिकेशन्स, ओपन द कम्युनिकेशन्स हा पार्ट त्या ठिकाणी येतो. तर इथं आपण थांबूया. नेक्स्ट पिरियडला आपण मोटिवेशन थ्रो व्हेरिएबल हा पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, मोटिवेशन दो व्हेरिएबल पे प्रोग्राम्स जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.